सो हॅलो गाईज, मी आजपासून चालू करतोय ब्लॉगची सिरीज आणि आम्ही कंटिन्युअसली दाखवणार आहे आम्ही कशी वेडिंग शूट्सला जातो, प्री वेडिंग शूट्सला जातो आणि भरपूरसे असे ट्रॅव्हल करतो जे वेडिंग फोटोग्राफरला लाईफमध्ये काय फेस करावं लागतं ते सगळं आम्ही दाखवणार आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आम्हाला. तर आम्ही पुढे असे ब्लॉग्स कंटिन्यू आणणार आहे. तर आता आम्ही चाललोय मुंबईला, प्री वेडिंग शूट आहे आमचं बीचवर. तर तिथं पोहोचणार आहे आज आम्ही, रात्री पोहोचू. तर मग कंटिन्यू करू आता इथून पुढे ब्लॉग. तर तुम्ही बघत राहा, स्टे ट्यून. खड्डे सगळीकडे खड्डे देवा मग इथे एकदम छान मध्ये खड्डे छान मध्ये खड्डे नुसते. काय आपलं गव्हर्नमेंट काय उठून राहिलं काय माहिती, झक मारताय झक मारून राहिलं आपलं गव्हर्नमेंट. एवढे डेंजर खड्डे ना, तुम्हाला सांगतो, एवढे डेंजर खड्डे ना, गाडी त्याच्यामध्ये गेली ना तर डायरेक्ट दुसऱ्या सिटी मधून बाहेर निघाल. एवढे मोठे मोठे खड्डे ते गाडी. अरे म्हणजे डायरेक्ट आहे तिथं, डायरेक्ट आपल्याला स्लो होऊन एवढं स्लो व्हावं लागतं ना, खतम डायरेक्ट माणूस. जर का स्लो झालं नाही तर टायर वेगळं आणि चेसी वेगळी, विषय गंभीर होऊन जाईल. हे बघा जिथं पहा तिथं हे बघा केवढे मोठे मोठे खड्डे. हे बघा हे एवढे मोठे मोठे खड्डे. सगळे वाईट शॉट घेतोय तू. गाईज आता आम्ही पोहोचलोय जव्हार घाटात आणि तुम्हाला मी दाखवतो. इथं प्री वेडिंग खूप छान होता, कारण की इथला रस्ता पण चांगला आहे आणि नेचर तर खूपच छान आहे इथलं. इथं कॅम्पिंग शूट जर करायचं असेल तर मग या रस्त्याला तुम्ही येऊ शकता. कॅम्पिंग शूट, त्यानंतर पावसाळ्यातलं जे शूट आहे हे बघा. आता रस्ता किती छान आहे तुम्ही बघू शकता. खूप असा छान असा रस्ता आहे. तर इथं तुम्ही मध्ये थांबून पण शूट करू शकता खूप. आणि इथं ट्रॅफिक खूप कमी असते, मग त्याच्यामुळं तुम्ही इथं प्रॉपरली शूट करू शकता. त्यानंतर इथले गावातले लोक पण सपोर्ट करतात. तर मग तिथं विंटेज टाईप तुम्ही शूट करायचं असेल, नाही तर मग थोडं मॉडर्न टाईप एखादी विंटेज कार आणली वगैरे आणलं तर खूप छान शूट होऊ शकतं इथं. कॅम्पिंग वगैरे तर करू शकता तुम्ही. असे मी तुम्हाला लोकेशन दाखवत जाईल प्रत्येक सिटीतले, जिथे तिथं आम्ही प्री वेडिंग करतो तिथं. तर स्टे ट्यून, बघत राहा पुढं, अजून भरपूर तुम्हाला दाखवूया. बघा रस्ता वगैरे किती छान आहे, झाडं वगैरे दोन्ही साईडने झाडं आहे आणि मधून एक ब्लॅक कलरचा मस्त एकदम रस्ता आहे. तर विंटेज शूट खूप छान आहे इथं. सकाळी सकाळी दुपारच्या टायमाला जरी आलं तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की इथं झाड आहे. सकाळी कसं धुकं वगैरे असतं. धुकं असतं इथं. जेव्हा विंटरचा हे असतो ना, सीझन असतो, तेव्हा खूप मस्त असं धुकं असतं इथं आणि खूप भारी वाटतं. तुम्हाला दाखवेल मी असे लोकेशन भरपूर. जर ते तुम्हाला प्री वेडिंग करायची असेल तर चलो पुढे भेटू. मोठा खड्डा होता. आता आम्ही लागलोय घाटाच्या रस्त्याला आणि पूर्ण अंधार आहे ना. पुढं गाडी आहे ना आमच्या मागं गाडी आहे. तर मग आता आम्ही चाललोय लोकेशनवर. आम्हाला पोहोचायला अजून 3 तास 10 मिनटं आहे. तर बीचवर आहे आमचं उद्याचं लोकेशन आणि तर आम्ही चाललोय आता कंटिन्यू रात्रीचं ट्रॅव्हल करणार. 3 म्हणजे 10 वाजता आम्ही पोहोचू. मग तिथे स्टे बुक करू, मग स्टे मध्ये आम्ही थांबू, बघू मग जरा तिथलं वातावरण कसं आहे, लोकेशन कसं आहे. पाऊस नाही झाला पाहिजे उद्या. हीच आमची ग्रुप आहे. मग उद्याचं प्री वेडिंग आवरून मग आम्हाला लगेच एंगेजमेंट आहे दुसऱ्या दिवशी मुंबईला, ठाण्याला. तर असेच आमचे कंटिन्यू शेड्यूल चालू राहतात. ह्या सिटीमधून त्या सिटीमध्ये, त्या सिटीमधून त्या सिटीमध्ये आमचं कंटिन्यू ट्रॅव्हल चालू राहतं कंटिन्यू. तर आता आम्ही रात्री 10 वाजता पोहोचू. तिथं आम्ही रूम बुक करू आणि मस्तपैकी तिथे स्टे करू आणि कन्सेप्ट वगैरे थोडासा विचार करूनच ठेवतो आम्ही आधीच, की कसं शूट करायचंय, कपलला कसे पोजेस द्यायचे, त्यांना अप्रोच कसं करायचं, म्हणजे त्या पोजेस साठी त्यांना कन्व्हिन्स कसं करायचंय ते आम्ही ब्रीफ आम्हीच करतो करून ठेवतो. तर ते पण दाखवू आम्ही तुम्हाला की कसं ब्रीफ करतो, काय करतो.
म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल का कशी प्री वेडिंग शूट करता येईल. जे बिगिनर फोटोग्राफर आहे ज्यांनी आत्ता शिकले त्यांच्यासाठी हे व्हिडिओज आहे. तर त्यांनी बघा पूर्ण स्टार्ट टू एंड. का ट्रॅव्हल पण करावं लागतं, ट्रॅव्हलमध्ये काय अडचणी येतात, त्यानंतर रात्रीचं पण ट्रॅव्हल करावं लागतं. तर मग त्या हिशोबाने तुम्ही ते हे करून ठेवा की असा एक्सपिरियन्स पण आपल्याला घ्यावा लागेल कधी ना कधी. आता आमचे रोज शूट असतं तर आम्हाला रोज ट्रॅव्हल करावंच लागतं कुठं ना कुठं, या सिटीमधून त्या सिटीमध्ये. आता आम्ही दोघंच जण आहे कारण की आमची टीम येणार आहे ती 12 तारखेला. आणि रात्रीचा घाट आहे हा रात्रीचा घाट आहे का तिथं एक माणूस लवकर दिसत नाही. आम्ही आलोय जव्हारच्या घाटामधून. तर मग त्याच्यामुळं तुम्ही पण विचार करून ठेवा की जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही असे बाहेरचे लांबचे शूट घ्या. कारण की प्रायव्हेट कार असेल तर तुम्हाला परवडेल पण आणि त्याच्यानंतर ट्रॅव्हल पण चांगला होईल. तर मग ठीक आहे, चला आता भेटू आपण पुढं. आता आम्ही स्टे करू 10 वाजता पोहोचू. तर आता आम्ही बसलोय इथं करिश्मा ढाबाला जेवण करायला. तर आता किती वाजले रे? 9 वाजून 11 मिनिटं झाले. तर मग आता आम्ही जेवण करू मस्तपैकी आणि आम्ही लवकरच पोहोचून जाऊ. तरी अजून 1 ते 1.5 तास आहे. 1 ते 1.5 तास म्हणजे 10 10:30 पर्यंत पोहोचून जाऊ. मस्तपैकी स्टे करू, तिथं आराम करून सकाळी 7 वाजता आमचं शूट चालू आहे. तर मग आता जेवण वगैरे करणार आहे मस्त. तुम्हाला दाखवतो काय जेवण करणार आहे. एकदम छान मध्ये आम्ही स्पेशल मागवलं आहे. एकदम स्पेशल मागवलं, काहीतरी नवीनच बोललाय तो. बघून घेऊ आता, ट्राय करून. हंडी तर दरवेळेस खातो, तर म्हटलं चला आलोय तर ट्रायच करून घेऊ. नवीन काहीतरी चिकन हंडी म्हणजे त्याने प्रकार सांगितला आम्हाला. तर बघू आता ट्राय करू चांगला वाटतो का नाही. कारण की करिश्मा ढाबा हे सगळे सेमच असतात, तिथं सगळं चांगलंच भेटतं. पण बघू आता काय चांगलं भेटतं. चलो तुम्हाला दाखवतो मग काय आज मागवलं. तो आता आमचं आलंय आता जेवण. एकदम मस्त असं वाटतंय, छान वाटतंय, असं चविष्ट वाटतंय. आता असं वाट बघावशी नाही वाटत आहे. तोंडाला पाणी सुटलंय भाऊ. खूप छान वाटतंय. आता आम्ही जेवण घेतो नंतर बोलतो आपण. खूप छान वाटतंय ते खायला. आता खाऊन घेतो आता आम्ही. हा चालू पण झाला. चालू झालं जेवायचं. सो हॅलो गाईज. तर आता रूम भेटला आम्हाला आणि खूप छान रूम भेटला. असा कमी पैशात 800 रुपयात एक रूम भेटला. आणि प्रॉब्लेम कसा आहे का इथं फक्त कपलसाठी रूम आहे, बाकी साध्या मुलांसाठी माणसांसाठी रूमच नाही. ते कामानिमित्त त्यांच्यासाठी तर बिलकुलच रूम नाही. तर मग मनोरी बीचला कधी पण लक्षात ठेवा, जे होमस्टे असतात फक्त तिथंच रूम भेटतात. बाकी जे हॉटेल्स आहे रिसॉर्ट आहे तिथं रूम भेटत नाही. फक्त कपलसाठीच रूम आहे तिथे अवेलेबल. कामानिमित्त आले तर तुम्हाला इथं रूम भेटणार नाही. आणि त्यात जर तुम्ही मुलं असतील तर बिलकुल भेटणार नाही. तर मग फक्त होमस्टे मध्ये भेटतील तुम्हाला रूम, ते पण ओळखीने भेटतील. आम्हाला तिथे एका हॉटेलवाल्याने ओळखी दिली, मग तेव्हा आम्हाला रूम भेटलाय. ठीक भेटलाय रूम 800 रुपयाच्या मानाने. छान रूम आहे म्हणजे AC वगैरे आहे. 800 रुपये कपलसाठी. माझं एवढंच म्हणणं आहे देवा की ते कपल्स साठी का फक्त रूम बघ. आपण यार कामानिमित्ताने आलेलो आपण, ठीक आहे, टुरिस्ट म्हणून आपण आलेलो आहे. बट इथं एंट्री गेल्या म्हणता की फक्त कपल्स साठी रूम भेटते. किती योग्य आहे भावा? ते चुकीचं आहे, पण दिले पाहिजे भाई यांनी रूम. आणि चांगले चांगल्या हॉटेलचे, असं नाही का भंगार हॉटेल आहे. छान हॉटेल आहे इथे सगळे, खूप छान हॉटेल. पण मग कोणी आम्हाला द्यायलाच तयार नव्हतं म्हणे फक्त कपलसाठी रूम. कारण की इथं चोर मार येऊन लपून राहतं म्हणे आणि मग नंतर आम्हाला प्रॉब्लेम होतो. आमची तोंड चोरांसारखी दिसत आहेत. आम्ही कार मध्ये आलो, आमच्याकडे आयफोन आहे, आमच्याकडे एवढे कॅमेराज आहे, आम्ही काय चोर दिसतोय का? काय सांगा आता. जाऊ द्या, आता उद्या आपण सकाळी शूट चालू करू तर कपल रेडी होऊन येणार आहे डायरेक्ट. आम्ही तिथं तुम्हाला BTS वगैरे शूट कसे करता, कपलला पोजेस कसे देतात ते सगळं ते आम्हाला सांगा. तर स्टे ट्यून. आता आम्ही झोपतो, उद्या सकाळी भेटू. चलो बाय.